नमस्कार, रामकृष्ण हरी. आज आम्ही प्रत्येक शेतकरी हा संकटामध्ये. आज खऱ्या अर्थानं भाऊसाहेबांच्या विचारांनी या सातारातली म्हणजे महाराष्ट्रातली पहिली शेतकरी मंडई या सातारामध्ये, या साताराच्या राजधानीत निर्माण झाली. पण खऱ्या अर्थाने या सातारच्या शेतकरी मंडईवरती व्यापाऱ्यांचं वर्चस्व वाढलेलं आहे आणि या व्यापाऱ्यांवरती खतपाणी घालण्याचं काम या खऱ्या अर्थानं बाजार समिती करते. या ठिकाणी व्यापारी बसवायचा, त्यांच्याकडे 100-200 रुपये घ्यायचे आणि या ठिकाणी हा शेतकऱ्यांचा बाजार उद्ध्वस्त करण्याचं काम बाजार समितीच्या माध्यमातून चाललेलं आहे. त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. या आमच्या शेतकरी मंडईतील हा प्रत्येक व्यापारी हद्दपार झाला पाहिजे आणि या मंडईमध्ये फक्त आणि फक्त शेतकरी आला पाहिजे आणि शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. खऱ्या अर्थानं संकट इतकं मोठं आहे. आज आपल्याला माहिती आहे की बोगस खतं आली, ती बोगस बियाण आले, पण आज जर बोगस शेतकरी पण इथे यायला लागले तर उद्याच आमचं संकट खूप मोठं आहे. आमच्या मुलांनी जगायचं का, हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सातारचे आहेत आणि आम्हाला अभिमान आहे की ते उपमुख्यमंत्री आहेत. पण त्याच्याही अगोदर आपण जर पाहिलं तर लक्षात घ्या, एकनाथ शिंदे हे स्वतः शेतकरी आहेत आणि आम्हाला अभिमान आहे या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री हा शेतकरी आहे. त्यामुळे मी त्यांना देखील विनंती करेन की आपण या शेतकरी म्हणजे लक्ष घालावं आणि शेतकऱ्यांना आपण न्याय द्यावा. अन्यथा येत्या काही काळामध्ये आम्ही सर्व शेतकरी आक्रमक होऊन आमच्या पालकमंत्र्यांना आम्ही घेराव घालून तिथे आंदोलन करू, उपोषणाला बसू. जर का शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर हे सर्व आक्रमक पवित्र आमच्याकडून घेतला जाईल. आणि त्याचबरोबर मी सांगितलं की ही मंडई ही भाऊसाहेब महाराजांच्या म्हणजे प्रत्यक्षामध्ये छत्रपती अभयसिंह महाराजांच्या माध्यमातून त्यांच्या विचारातून निर्माण झालेले. का तर शेतकऱ्याला स्वतःचा माल विकता यावा यासाठी निर्माण केलेले. त्यामुळे त्याबरोबर मी बाबासाहेब महाराजांना म्हणजे बाबा महाराजांना मी देखील नम्रतेची कळकळीची विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराज देखील शेतकऱ्यांना न्याय दिला, अभयसिंह महाराजांनी शेतकऱ्यांना दिला, तसाच तुम्ही देखील बाबा महाराज आपण आम्हाला न्याय द्यावा की या भाऊसाहेबांच्या विचारांची मंडई ही तशीच टिकावी, राहावी, जगावी यासाठी विनंती करतो. धन्यवाद. आपण पाहत आहात या ठिकाणी सातारा या बाजार समितीच्या ज्या मंडई शेतकरी मंडळ आहे तिथे बाहेरचे व्यापारी बरेच बसले जातात आणि शेतकऱ्याला त्या माल त्याला विकला जात नाही. व्यापारी थोडक्या मालामध्ये जास्त पैसे कमवून निघून जातो आणि शेतकरी तसाच मात्र राहतो. शेतकऱ्याला कुठेतरी न्याय मिळावा हीच आमची विनंती आहे.